पहिल्यापासून आलो आणि ट्रॅक्टर रानात बंद पडले, ट्रॅक्टर आणता येणार इकडे म्हणून ड्रम घेऊन आलो. ड्रमात डिझेल द्यायनात आणि 10 लिटर देतात एका ड्रममध्ये. आणि शेतकऱ्याची परिस्थिती भयानक आहे. कांद्याला नाही भाव. आणि मोदी म्हणतं सोनं नका घेऊ. सोनं आम्हाला सोनं घ्यायला पैसे नाहीत, पण डिझेल घ्यायला सकट बारीला उभं राहावं लागतं आहे 5 आणि 1000 रुपयाचा डिझेल येते 9 लिटर. आणि आम्ही डिझेल नाही, सरकारने एकदा डिझेल द्यावा, नाही तर मग शेतकऱ्याची काहीतरी सुविधा करावा. हिसाबाने हेलिकॉप्टर पाठवून द्यावा ना, आमचं ट्रॅक्टर इथं उचलून आणून डिझेल भरून द्यावा, काहीतरी करावा. शेतकऱ्याची परिस्थिती भयानक आहे, बिकट आहे. शेतकरी फार मेटाकोटीला आला आहे. कर्जमाफी नाही, काहीच नाही. आणि परेशान झाले लोक उन्हात तानात. 45 डिग्री तापमान आहे. तेच उभं आहेत आम्ही उन्हाचे 5 तास उभं आहे जवळजवळ उन्हात लाईनीला. त्यांना मिळाल्यावर कशी करावी शेती? करताच जाणार नाही शेती. बैल नाहीत. भयानक परिस्थिती आमची. त्याच्यामुळं काहीतरी शासनाने डिझेल तरी द्यावा भरपूर. गॅसला गेलं तर तिकडं लाईन तचली, तिकडे येळ उभा राहिला ते. मग 3 वेळेस निवडून दिलं, पण काही नाही शेतकऱ्याला. शेतकऱ्याच्या बाजूने काय नाही नियोजन मोदीचं. आजच्या दिन काय जातं, मराठी दिन आलेत आमचे. आता दुसरं काय पर्यायच नाही शेतकऱ्याला. अशी पिळवणूक म्हणल्यावर काय शेतकरी जगवते कशाला? तर तेच बरोबर, पण आता ते शेतकऱ्याला मोकार पिळी करते. शेतकऱ्याला डिझेल देणार, वाहनावाला देतात भरपूर. ट्रॅक्टरवाल्याला देणार नाही, ट्रॅक्टरवाल्याला देत नाहीत ना जास्त. शेतीला जास्त देत नाहीत, वाहनावाल्याला देतात थोडंफार जास्त. मग शेती कशी करायची? ड्रम भरून देते म्हणून.